मुलाच्या 12व्याच्या दिवशीच सून म्हणाली, घर खाली करा. म्हातारा शांतपणे निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी सुनबाईच्या ऑफिसमध्ये जाऊन बापाने जो बॉम्ब टाकला त्याने सुनेचा श्वास कोंडला. मंडळी, नाशिकच्या इंदिरानगर परिसरात एका सुंदर फ्लॅटमध्ये 65 वर्षाचे माधवराव आपला मुलगा समीर आणि सून नेहा यांच्यासोबत राहत होते. माधवराव एका सरकारी कचेरीतून हेड क्लार्क म्हणून निवृत्त झाले होते. समीर एका खासगी कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करत होता, तर सून नेहा ही नाशिकच्याच एका मोठ्या फायनान्स कंपनीमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून काम पाहत होती. नेहाला तिच्या पदाचा आणि पैशांचा प्रचंड गर्व होता. सगळं काही सुरळीत चालू असताना एके दिवशी अचानक काळ कोसळला. ऑफिसमधनं येताना समीरला गाडीवरच भयंकर असा हार्ट अटॅक आला आणि वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी समीर हे जग सोडून गेला. माधवरावांच्या आयुष्याची दोरी जणू तुटून गेली होती. म्हातारपणी पोटच्या पोराची तिरडी उचलण्यासारखं मोठं दुःख या आयुष्यात कुठलं आहे? घर पूर्णपणे शांत झालं होतं. तो निष्ठुर प्रसंग आणि सुनेचा खरा चेहरा आता त्यांच्या समोर आला. मंडळी, समीरच्या निधनाला 12 दिवस उलटले. 13वीचा विधी आटोपला. आलेले पाहुणे आणि नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. रात्री माधवराव समीरच्या फोटोसमोर शून्यात नजर लावून बसले होते. त्यांच्या डोळ्यातले अश्रू अजूनही थांबत नव्हते. तेवढ्यात नेहा त्यांच्या जवळ आली. तिच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षा एक विचित्र कठोरपणा दाटलेला होता. तिने माधवरावांसमोर उभं राहून थेट विषय काढला. हे बघा बाबा, जे काय व्हायचं ते झालं. आता समीर या जगात नाहीये. मला माझं पुढचं आयुष्य चांगलं जगायचं आहे. समीरने हा 50 लाखांचा फ्लॅट घेतलेला होता आणि तो आता माझा आहे. तुमचा आजारपणाचा आणि जेवणाचा खर्च मी एकटी उचलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही उद्याच्या उद्या तुमचं सामान बांधा आणि हे घर खाली करा. तुम्ही गावी जा किंवा वृद्धाश्रमात जा, कुठेही जा, पण मला या घरात आता कोणीही नकोय. पोटच्या पोराच्या 13वीच्याच दिवशी एका बापाला घरातून हाकलून दिलं जात होतं. माधवरावांच्या काळजाचे 1000 तुकडे झाले, पण ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी कोणताही वाद घातला नाही की ते रडत बसले नाहीत. माधवराव फक्त अत्यंत शांतपणे आणि मूकपणे हसले. त्यांनी त्याच रात्री एका जुन्या पिशवीत आपली 2-4 कापडं भरली. समीरच्या फोटोला शेवटचा नमस्कार केला आणि रात्री 11 वाजताच ते घर सोडून निघून गेले. नेहाला वाटलं म्हातारा घाबरला आणि कटकट कायमची संपली. तो एक भयंकर प्रसंग समोर आला. दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होती. नेहा आपल्या फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये बसून काम करत होती. अचानक तिच्या कॅबिनचा दरवाजा उघडला गेला. नेहाने समोर पाहिलं आणि ती अवाक झाली. समोर तिचे सासरे माधवराव उभे होते आणि त्यांच्यासोबत एक काळा कोट घातलेला वकील देखील होता. नेहा रागाने खुर्चीवरून उठली आणि ओरडली, तुम्ही इथे काय करताय? मी कालच सांगितलं होतं ना तुम्हाला की तुमचा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये मला म्हणून. सिक्युरिटीला बोलू का? माधवराव अत्यंत शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावरची कालची ती हतबलता नव्हती. वकिलाने पुढे येऊन एक फाईल आणि कायदेशीर नोटीस ही नेहाच्या टेबलवर आपटली. माधवराव अत्यंत करारी आवाजात म्हणाले, सिक्युरिटीला मी नाही, आता तू बोलवणारच नेहा. काल तू मला ज्या घरातून माझं घर आहे म्हणून हाकलून दिलंस ना, त्या घराचे हे ओरिजिनल रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट्स आहेत. जरा उघडून ते बघ. नेहाने थरथरत्या हाताने ती फाईल उघडली आणि पहिलंच पान वाचून तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा श्वास अक्षरशः कोंडला गेला होता. त्या 50 लाखाच्या फ्लॅटच्या कागदपत्रांवर समीरचं नाही तर माधवराव जोशी हे नाव लिहिलं होतं. माधवराव पुढे म्हणाले, समीरचा पगार कमी होता. त्याला बँक लोन देत नव्हते, म्हणून मी माझ्या आयुष्यभराची पेन्शन आणि PFचे 40 लाख रुपये टाकून हे घर विकत घेतलाय आणि ते रोखीने विकत घेतलाय. फक्त समाजासमोर आणि नातेवाईकांसमोर माझ्या समीरची कॉलर टाईट राहावी, त्याला कमीपणा वाटू नये म्हणून मी दारावर समीर याचं नाव लावलं होतं. आणि तुला वाटलं की ते घर समीरचं आहे? अहंकाराचा त्या ठिकाणी चक्काचूर झाला. नेहाचा चेहरा पांढरा फटक पडला. तिला घाम फुटला होता.
वकील कडक आवाजात म्हणाले, मॅडम, माधवरावांनी कालच तुमच्या नावाने 15 दिवसांची नोटीस काढली आहे घर खाली करण्याची. ज्या बापाने पोटच्या पोराच्या 13व्या दिवशी घर सोडायचं दुःख तुम्ही ज्यांना दिलं ना, त्याच्यासाठी आता कायद्यानुसार ते घर 100% माधवरावांचं आहे. जर येत्या 15 दिवसात तुम्ही ते घर खाली करून चाव्या दिल्या नाहीत तर पोलीस स्वतः येऊन तुमचं सामान रस्त्यावर फेकतील. ज्या ऑफिसमध्ये नेहा स्वतःला मॅनेजर समजून रुबाबात राहायची, त्याच ऑफिसच्या स्टाफ समोर आज तिची आबरू वेशीला टांगली गेली होती. तिचा प्रॉपर्टीचा माज एका झटक्यात धुळीला मिळाला होता. नेहा वेड्यासारखी रडत माधवरावांच्या पायी कोसळली. बाबा, मला माफ करा, माफ करा म्हणत रडू लागली. माझी भयंकर चूक झाली, मी प्रॉपर्टीच्या आहारी गेले होते, मला घराबाहेर काढू नका, आता मी कुठे जाणार, असं त्यांच्या समोर रडू लागले. पण माधवरावांनी आपले पाय मागे घेतले. ते डोळे पुसत म्हणाले, तू काल माझी सून राहिली नाहीस नेहा. काल तू फक्त एक स्वार्थी मालकीन होतीस. पोराच्या दुःखात जेव्हा मला तुझ्या आधाराची गरज होती तेव्हा तू मला लाथ मारली. आता या अश्रूंची काहीच किंमत नाहीये. घर खाली कर, कारण आता हा बाप कुणासमोरही झुकणार नाही. मी असं म्हणत माधवराव ताठ मानेने त्या ऑफिसच्या बाहेर पडले. नेहाकडे आता ना नवरा होता ना राहायला हक्काचं घर होतं. पैशाच्या अहंकाराने तिचं पूर्ण आयुष्य एका दिवसात उद्ध्वस्त झालं होतं. स्वतः काहीच न कमवता म्हाताऱ्या सासू सासऱ्यांच्या प्रॉपर्टीवर तिने डोळा ठेवला होता आणि त्यांना ओझं समजणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारी ही कथा मंडळी समोर आली. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सोशल मीडियावरती वाचण्यात आलेली ही कथा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. सर्व अधिकार हे लेखकाचे राखून आहेत. कथा आवडली असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा.